स्वतःचे घर बांधणे हे आपल्या सगळ्यांचे स्वप्न असते. मात्र हे स्वप्नवत घर बांधून झाल्यावर आणखी चिंता वाढू लागतात. अनेकदा घर बांधताना वास्तुशास्त्रानुसार घरात काही उपाय केल्यास या समस्याचे निवारण होऊ लागते. तुम्हालाही अशा वास्तू समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी आपण काही झाडे आणि वनस्पतींची मदत घेऊ शकता. या वनस्पतीमध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याची क्षमता असते. आज आम्ही तुम्हाला अशा रोपं आणि वनस्पतीविषयी सांगणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार झाडे आणि घरे. घरात तुळशीचे रोप असल्यास ते अनेक वास्तुदोष दूर करते. घरात कधीही कोरडे किंवा काटेरी झाडे ठेवू नये. घरात कोरडे शुष्क किंवा काटेरी झाडे असल्यामुळे आपल्या आरोग्यावर आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होतो. घरात जांभळ्या रंगाची झाडे किंवा रोपे लावली तर आर्थिक परिस्थिती सुधारते. घराच्या उत्तरेस लिंबाचे झाड लावल्याने डोळ्याचे आजार उद्भवतात. घराच्या ईशान्य किंवा उत्तरेकडे केळीच्या झाडाची लागवड केल्यास घरात आनंद, शांती आणि समृद्धी नांदते. अशोकाच्या झाडाचा वास्तू फायदा. घराबाहेर अशोक वृक्षाची लागवड केल्यास आपल्या कुटुंबात समृद्धी येते. अशोकाच्या झाडामुळे कुटुंबात शोक वातावरण निर्माण होत नाही. हे झाड आपल्या घरातील व्यक्तींमध्ये परस्परांसंबंधित प्रेम निर्माण करून नाते आणखी मजबूत करते. घरातील तुळशीचे रोप वास्तूसाठी लाभदायी. घरात तुळशीची रोप ठेवणे खूप शुभ मानले जाते. तुळशीच्या रोपाची लागवड घराच्या फक्त उत्तर पूर्व किंवा पूर्वेकडील दिशेत करावी. घरात एक तरी मनी प्लांट असावा. घरात मनी प्लांट लावणे देखील शुभ मानले जाते. ही वनस्पती घराच्या उत्तर किंवा दक्षिण पूर्व दिशेने लावली पाहिजे. तुळशीचे रोप घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. मनी प्लांटद्वारे देवी लक्ष्मीची अपार कृपा आपल्या घरावर आणि कुटुंबावर राहते असे मानले जाते. घरात पिंपळाचे झाड लावू नका. घरात पिंपळाचे झाड लावू नये. पिंपळाचे झाड घरात लावणे अशुभ मानले जाते. घरात पिंपळाचे झाड लावल्याने आर्थिक नुकसान होते असे म्हटले जाते. घरात काटेरी झाडे लावू नये. आपण आपल्या घरात काटेरी झाड लावणे कटाक्षाने टाळावे. घराच्या दक्षिणेकडील पाकड आणि काटेरी झाडांमुळे अनेक आजार उद्भवतात. घरात कॅक्टस लावल्याने आर्थिक समस्या उद्भवतात असे म्हटले जाते. गुलाबाच्या वनस्पती व्यतिरिक्त इतर काटेरी झाडे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात.